मतदान प्रक्रियेत अधिकाधिक महिलांचा सहभाग राहावा आणि महिला मतदारांचा टक्का वाढावा यासाठी अमरावतीत निवडणूक विभागाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर महिला राज राहणार आहे. या केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी महिला राहणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानामध्ये महिला मतदारांनी जास्तीत जास्त समोर येऊन मतदान करावं यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. त्याकरिता जे महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांनासुद्धा आपण ड्युटी देत असताना शक्यतो त्यांच्या राहत्या घराच्या जवळ ड्युटी मिळावी असे प्रयत्न केलेले आहेत. शिवाय मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा टक्का वाढावा याकरिता आपण पिंक बूथ म्हणजे विशेषतः महिलांनी चालवलेली काही मतदान केंद्र स्थापन केलेली आहेत. प्रत्येक एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक याप्रमाणे आपल्याकडं जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातले 6 विधानसभा मतदारसंघ आपल्या अमरावतीमध्ये येतात. अशी 6 महिलांनी चालवलेली मतदान केंद्र म्हणजेच पिंक बूथ केलेले आहेत, ज्यामध्ये सर्व 100% कर्मचारी महिला असतील. त्यानंतर सुरक्षा रक्षकसुद्धा महिला असतील आणि उमेदवारांनाही आपण विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत तेही शक्यतो महिलाच नियुक्त करावेत. अशा पद्धतीनं निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग वाढावा आणि महिला मतदारांचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न केलेले आहेत.